आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मुथूट फायनान्सचे महाराष्ट्रात रिजनल ऑफिसच नाही, राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने केली पोलखोल। मुथूट फायनान्स ही एक नामांकित फायनान्स कंपनी म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये ओळखली जाते, पण महाराष्ट्रात एकही ऑफिस नसल्याची पोलखोल राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मुथूट फायनान्समधून अनेक जण कर्ज घेत असतात, पण याचे महाराष्ट्रात कोठेही विभागीय कार्यालय नसल्याने कर्जदारांना ना हरकत दाखला घेण्यासाठी केरळला जावे लागत आहे। ज्यांना शक्य आहे ते केरळहून ना हरकत दाखला आणतात, पण सर्वसामान्यांना हे शक्य नसल्याने त्यांची खूपच मोठी गोची होत आहे। नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, म्हणून राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघातर्फे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देऊन मोठ्या शहरात, तालुक्यात आणि जिल्ह्यांमध्ये मुथूट फायनान्सचे विभागीय कार्यालय सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे। ग्राहकांनी महाराष्ट्रात कर्ज घ्यायचं आणि NOC आणायला केरळला जायचं, असा बोंघळ कारभार मुथूट फायनान्सचा सुरू आहे। तालुका, जिल्हा, विभागीय व राज्यामध्ये एक देखील कस्टमर केअर ऑफिस नाही। नागरिकांना सेवा सुविधापासून वंचित ठेवले गेले आहे। नागरिकांनी तक्रार नोंदवायची तरी कुठे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे। वसुली एजन्सीज नेमलेले आहेत, ग्राहकांना धमकावले जात आहे। पैसे भरा अन्यथा गाडी ओढून नेण्यात येईल अशी भीती घातली जात आहे। भीतीपोटी ग्राहक सोने नाणे ठेवून पैसे भरण्यासाठी मुथूट फायनान्सच्या ऑफिसमध्ये जातात। तेथे गोल्ड लोन दिले जाते, तेथे 2 व्हीलर बाईकचा हप्ता सुद्धा भरून घेतला जातो। पैसे भरून घेताना ग्राहकांना कोणतीच कल्पना दिली जात नाही। गोड बोलून ग्राहकांच्याकडून पैसे जमा करून घेतले जातात, पण NOC देतेवेळी आम्ही देऊ शकत नाही असे सांगितले जाते। गोल्ड लोनचे ऑफिस आहे, इथे बाईकची NOC दिली जात नाही असे सांगून दिशाभूल केली जाते। बाईक लोन किंवा गोल्ड लोन मुथूट फायनान्स कडूनच पुरवले जाते, पण बाईकचा ना हरकत दाखल्यासाठी केरळच्या ऑफिसला जा असे ग्राहकांना सांगितले जात आहे। तसेच ऑफिसच्या कार्यालयामध्ये ग्राहक विचारणा करण्यास गेले असता पत्ता माहीत नाही, मोबाईल नंबर देऊ शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। अशा अनेक तक्रारी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाकडे आल्या असल्याने महासंघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष सातपुते सर यांनी याबाबत शहानिशा केली असता मुथूट फायनान्सचे एकही ऑफिस महाराष्ट्रात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्राध्यापक सातपुते सर यांनी अनेक ग्राहकांना सोबत घेऊन कोल्हापूरसह अनेक ठिकाणी चौकशी केली असता सदरची बाब निदर्शनास आली। तसेच महालक्ष्मी फायनान्शियल व बँकिंग सर्व्हिसच्या ऑफिसमधूनच मुथूट फायनान्सची वसुली केली जात आहे आणि याच कार्यालयातून ग्राहकांना धमकी देऊन सक्तीने वसुली सुरू आहे। तसेच कोणत्याच कर्जाच्या वन टाइम सेटलमेंट केली जात नाही, फक्त सेटलमेंट करतो अशी ग्राहकांना खोटे सांगून 100% वसुली केली जात आहे। 100% कर्जाची परतफेड करून सुद्धा जर महालक्ष्मी फायनान्शियल व बँकिंग सर्व्हिसवाले ना हरकत दाखला देत नसतील तर यांच्यामार्फत मुथूट फायनान्सची जबरदस्तीने आणि दंडुकशाहीने चाललेली वसुली ताबडतोब बंद करावी। तसेच महालक्ष्मी कंपनी आणि मुथूट फायनान्सवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी। तसेच संगनमताने आणि बेकायदेशीरपणे चाललेला या कंपनीचा बोंघळ कारभार त्वरित बंद करण्यात यावा आणि यांच्या बेकायदेशीरपणे चाललेल्या कारभाराची चौकशी करावी, याचे परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाकडून करण्यात येत आहे। या संदर्भात राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाकडून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले आहे आणि दिनांक 12/2/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर बोमठोक आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक सातपुते सर यांनी सांगितले आहे।